व्हिडिओ क्लियर आहे? So in our previous lecture we have derived the expression for displacement, velocity and acceleration in simple harmonic motion, which are general equation for displacement is x equals to a sine omega t plus phi. This is the general equation of displacement, and here displacement is a function of sine, and sine is a harmonic function, so that this motion, simple harmonic motion, is called harmonic motion. Next, the velocity. We have derived equation for velocity, which is omega square root of a square minus x square. This is the equation for velocity in simple harmonic motion. And if you know the displacement, जर आपल्याला displacement माहिती असेल तर velocity चा फॉर्म्युला काय आहे? तर rate of change of displacement with respect to time is called velocity. ही पण velocityच आहे आणि ही पण velocity आहे, rate of change of displacement with respect to time. जर आपल्याला displacement माहिती असेल तर त्याला जर आपण टाइम नुसार डिफरन्शिएट केलं, a sin ओमेगा टी प्लस फाय, याला आपण डिफरन्शिएट केलं तर v इक्वल्स टू काय तर a साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी. ठीक आहे, लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतो. इथं काय केलं आपण? a is amplitude is the distance between mean position and extreme position, and it is constant, so we have to take outside the derivative. आपल्याला डिफरन्शिएशनच्या बाहेर घ्यावं लागेल. सॉरी, तर dt असेल. फक्त आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे? साइन ओमेगा टी प्लस फायचा. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी प्लस फाय, तर याचा डेरिव्हेटिव्ह होतो साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि नंतर या अँगलचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो. इथं फक्त हे ओमेगा टी टाइमचं फंक्शन आहे. फाय इज अ इनिशियल फेज विच इज कॉन्स्टंट, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. तर ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? तर ओमेगा टीचं ओमेगा पण कॉन्स्टंट आहे, तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टाइम टी तर काय येईल? 1. तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल. म्हणजे इथं राहील फक्त ओमेगा. सो ए ओमेगा cos omega t plus phi is the expression for velocity. This is the expression for acceleration. This is also the expression for velocity. And by using displacement, आपण displacement चा यूज करू, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण टाइम नुसार, तर आपल्याला पुन्हा काय मिळेल? velocityचे एक एक्सप्रेशन मिळेल. ते असेल a ओमेगा cos omega t plus phi. ओके. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन इक्वल्स टू फॉर्म्युला काय? ऍक्सेलरेशन इक्वल्स टू फॉर्म्युला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर एक्स आपल्याला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे? साइन ओमेगा टी प्लस फाय. ती व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर आपल्याला ऍक्सेलरेशनची इक्वेशन मिळेल मायनस ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज अ एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन. ओके. आपण या तिन्ही एक्सप्रेशन कडे जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे तिन्ही कशाचे फंक्शन्स आहेत? साइन, कॉस किंवा साइनचे. आणि हे साइन, कॉस आणि साइन हे कशाचे फंक्शन्स असतात? हे कोणते फंक्शन्स असतात? हे असतात हार्मोनिक फंक्शन्स. म्हणून या मोशनला कोणती मोशन म्हणतो आपण?
सिंपल हार्मोनिक मोशन. तर आता तुमच्या लक्षात आला असेल की या मोशनमध्ये होणारं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे साइन कॉसचे फंक्शन्स आहेत, म्हणून या मोशनला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर यांच्या व्हॅल्यू बदलल्या की एक्स व्ही अँड ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू बदलते. ओके, तर हे एक्सप्रेशन्स आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. ते लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्प्लेसमेंटच्या 2 केस पाहिल्या होत्या. जर पार्टिकलनं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं तर डिस्प्लेसमेंट किती असतं, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. कारण की त्या केसमध्ये फायची व्हॅल्यू असते एक तर 0 किंवा पाय. जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट मीन 0 किंवा पाय असतं, आणि जर पार्टिकलनं मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट केली तर त्या केसमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येतं कॉस ओमेगा टी. ओके, ए कॉस ओमेगा टी. तर इथं फायची व्हॅल्यू असते एक तर π/2 किंवा 3π/2 अशी असते. ठीक आहे, याचा अर्थ पार्टिकल जर π/2 फायची व्हॅल्यू असेल तर पार्टिकलनं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली आहे, आणि जर 3π/2 फायची व्हॅल्यू असेल तर त्या केसमध्ये तो पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर हे आपण डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, आणि आज आपण सध्या डिस्कस केलेत एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. ओके, तर आपण फक्त काय केलं, डेरिव्हेटिव्ह घेतलाय डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर त्यावरून आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी, आणि ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती इथं ठेवून दिली, तर त्यावरून आपल्याला ॲक्सेलरेशनचे इक्वेशन मिळेल. ॲक्सेलरेशनचे इक्वेशन आणखी एका मेथडनं काढता येतं आपल्याला. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, मग आता व्हेलॉसिटीचे इक्वेशन आपण काढले ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. तर ती व्हॅल्यू इथं पुटअप करा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी बाय डी टी ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम विल गिव्ह अस ॲक्सेलरेशन. आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन मिळेल जर आपण व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला टाइमनुसार. तर आता इथं अँप्लिट्यूड आणि ओमेगा दोन्ही कसं आहे, कॉन्स्टंट आहे. ए इज अँप्लिट्यूड अँड ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, बोथ आर कॉन्स्टंट, सो वी टेकन आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचा घ्यायचा आपल्याला, तर इथं घ्यायचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फक्त कॉस ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं घ्यायचा आहे. कारण की याचीच व्हॅल्यू कशानुसार बदलली, टाइमनुसार चेंज व्हायली. ओके, मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस साइन बाकी टर्म ॲज इट इज ओमेगा टी प्लस फाय. पण चेन रूल नुसार आपल्याला त्याच्या अँगलचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथं जसं आपण घेतला ना अँगलचा डेरिव्हेटिव्ह किती आला, ओमेगा, तसंच इथं पण ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ओमेगा. तर हे ओमेगा आणि हे ओमेगा काय होईल, तर ए ओमेगा स्क्वेअर आणि मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय, हे मायनस ॲज इट इज इथं घेतलं आपण. ओके, तर हे पण काय ॲक्सेलरेशनचे इक्वेशन. हे ॲक्सेलरेशनचे इक्वेशन आपण काढलं कशाच्या फॉर्म्युल्यावरून, आपल्या ॲक्सेलरेशनच्या डेफिनेशन वरून. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. इथं आपण ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काढलं बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इनटू द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन. डायरेक्ट आपण एक्सची व्हॅल्यू पुटअप केली तर दोन्ही इक्वेशन सेम आहेत. ओके, तर तुम्ही पाहू शकता ॲक्सेलरेशन इथं कशाचं फंक्शन आहे, साइनचं. ओके, तर these are the expression for acceleration, velocity and displacement. समजलेत, तिन्ही एक्सप्रेशन समजलेत का? ब्लर होतंय का?
काय ब्लर होते का? क्लिअर आहे? लक्ष द्या. समजले नसेल तर आपण काल डिस्प्लेसमेंटचं एक जनरल इक्वेशन पाहिलं होतं, ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि त्या जनरल इक्वेशनचा यूज करून आपण व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे इक्वेशन काढणार आहेत. तर आपण व्हेलॉसिटी म्हणजे काय माहिती आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आपण डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काढलेलं इथं पुटअप केलं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार इथं ए आहे अँप्लिट्यूड, तर अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असतं म्हणून डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं त्याला. आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह, साइन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय. पण इथं आपल्याला चेन रूल नुसार या अँगलचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, कारण की साइन फंक्शन आहे ओमेगा टी प्लस फायचं आणि ओमेगा टी प्लस फाय फंक्शन आहे कशाचं, टाइमचं. ओके, तर कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन आहे इथं, ठीक आहे, कंबाईन्ड फंक्शन्स आहेत आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. यामध्ये ओमेगा टी कॉन्स्टंट आहे, फाय पण कॉन्स्टंट आहे, तर फाय कॉन्स्टंट असल्यामुळे फायचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. पण ओमेगा टी याच्यामध्ये ओमेगा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, पण टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून इथं फक्त काय लिहिले आपण, ओमेगा लिहिले, तर हे ओमेगा. तर अशा पद्धतीने आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याला मिळालं. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला काढायचं होतं ऍक्सेलरेशनचं. ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आपल्याला दोन पद्धतीने काढता येतं. आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्सची व्हॅल्यू सरळ इथं पुटअप करा, तुम्हाला ऍक्सेलरेशनचं इक्वेशन मिळून जाईल. किंवा आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन आता मिळालंय. मग ऍक्सेलरेशन म्हणजे डेफिनेशन काय माहिती आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. तर व्हेलॉसिटीचे इक्वेशन जे आपण काढले ते इथं पुटअप केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. हे ओमेगा हे कॉन्स्टंट आहे, तर त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं, कॉस ओमेगा टी प्लस फाय याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि हा ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ओमेगा, जसं आपण तिथं काढला तसंच. हे ओमेगा आणि हे ओमेगा काय होईल, ओमेगा स्क्वेअर ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे काय असेल, एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन. हे इक्वेशन पण तेच आहे आणि हे इक्वेशन पण तसंच आहे. ठीक आहे, दोन्ही इक्वेशन सेम आहेत. ठीक आहे, तर समजलेत हे दोन्ही इक्वेशन्स. हे तिन्ही इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन्स आहेत, साइन आणि कॉसचे. आणि हे हार्मोनिक फंक्शन्स असल्यामुळे या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो, सिंपल हार्मोनिक मोशन. तर या मोशन मध्ये होणारे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे डिपेंड आहेत साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूजवर. ओके, तर या तिन्ही एक्सप्रेशन मध्ये कोणाला काय अडचण आहे, आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचे, सॉल्व्ड प्रॉब्लेम आपण घेणार आहेत. ठीक आहे, कोणाला काय अडचण आहे का? कोणाला काय अडचण आहे का? लक्ष द्या, तुम्ही मेसेज करा, तुम्हाला जर काही कळलं नसेल तर विचारा. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपण घेतलेलं आहे. कोणाला काही अडचण आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे, नेक्स्ट आपण काही प्रॉब्लेम्स घेणार आहेत. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत, बुक मध्ये आपल्याला दिलेले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, पण आपण घेणार आहेत. आपल्याला पुढे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला थोडं सोपं जाईल. तरी आपण एक अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेऊ वाटल्यास अगोदर. ठीक आहे, तर हे तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत, त्या टॉपिकच्या खालीच. प्रॉब्लेम असा आहे, पार्टिकल परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, SHM. एक पार्टिकल आहे जो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतो. मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन. सो दिस इज अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पिरियड. आता पिरियड म्हणजे काय, तर मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन आणि मेन पोझिशन. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, मला वाटतं मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला पिरियडची डेफिनेशन सांगितली होती.
time taken by particle to complete one set of movement. Mean position to extreme position, again mean position to extreme position, and again going back to the mean position. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, तर आपल्याला हा टाइम दिलेला आहे, टाइम पिरियड दिलेला आहे. ही मोशन पिरियडिक मोशन आहे, तर तिला काय असेल, टाइम पिरियड असेल. तो टाइम पिरियड किती दिला आपल्याला, 4 सेकंद. आणखी काय दिलेलं आहे, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड मी तुम्हाला सांगितलं, ही मीन पोझिशन आहे आणि ह्या दोन काय आहेत, नॉन इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन. तर मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे अँप्लिट्यूड. तर मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत डिस्टन्स किती दिलं आपल्याला, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर इज गिवन टू अस. ओके, अँड फाइंड द टाइम टेकन बाय इट. ह्या ऑसिलेटरनं, या पार्टिकलनं किती टाइम घेतला असेल. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल. तर पार्टिकल या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय आणि जेव्हा हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय, तर त्यानं इथून इथपर्यंत कुठेतरी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, 1 सेंटीमीटर. तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून डिस्टन्स मोशन स्टार्ट केली आहे, तो इकडे यायला आता कुणीकडे, मीन पोझिशनकडे. ओके, तर इकडं येते वेळेस त्याने किती डिस्टन्स कव्हर केले, 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केले. तर तुम्हाला फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर ह्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून इथपर्यंत येण्यासाठी त्याने किती वेळ घेतला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर आपल्याला हे कसं कॅल्क्युलेट करता येईल, तर आपल्याला माहिती आहे जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे, x इक्वल्स टू a sin ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिंपल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असतं, डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून मोजतात, तर डिस्प्लेसमेंट नेहमी मीन पोझिशन पासून मोजतात. ठीक आहे, पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून इथपर्यंत आलाय. ठीक आहे, तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झाला असेल, तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे असतं x. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षातच ठेवा. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर मेन पोझिशन पासून तो पार्टिकल कोणत्या पोझिशन, ज्या काय पोझिशनला असेल तिथपर्यंत डिस्टन्स, त्याला म्हणतात द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मेन पोझिशन पासून ते एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत किंवा इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. तर इनिशियल पोझिशन कोणती असेल, मीन, आणि फायनल पोझिशन कोणती त्याची, ही. मीन, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स, शॉर्टेस्ट अँड स्ट्रेट लाईन डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. तर लक्षात ठेवायचं, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मीन पोझिशन पासून तो पार्टिकल ज्या काय अंतरावर असेल त्याला म्हणायचं आपल्याला डिस्प्लेसमेंट. तर आता लक्षात द्या, पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून किती अंतरावर आहे, 1 सेंटीमीटर, आणि मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स किती आहे, 4 सेंटीमीटर. तर एक्स किती असेल, एक्स असेल -1 सेंटीमीटर. ए म्हणजे काय, मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स, आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो इथं किती अंतर कव्हर केलं त्यानं, 1 सेंटीमीटर. तर अँप्लिट्यूड मधून, या टोटल डिस्टन्स मधून एवढं डिस्टन्स वजा करा, तर मिळेल काय आपल्याला, झालेलं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट किती आहे म्हटल्यास इथं लिहू, टाइम पिरियड किती आहे, 4 सेकंद. डिस्प्लेसमेंट किती झाले, तर 4 सेंटीमीटर अँप्लिट्यूड आहे, त्याच्यातून 1 सेंटीमीटर आपण वजा केलं तर किती आले, 3 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. ओके, तर मग आता डिस्प्लेसमेंट माहिती आपल्याला, अँप्लिट्यूड माहिती आहे, फाय. हा ठीक आहे, चला आता पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केली आहे, व्हेनेवर टाइम इज इक्वल टू 0, त्यावेळेस तो पार्टिकल कुठं होता, तो कुठं होता, एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर कोणत्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर फायची व्हॅल्यू किती घेतो आपण, तर आपल्याला माहिती आहे फायची व्हॅल्यू घेतो आपण π/2. हे काल आपण पाहिलेले, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले. ठीक आहे, जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट करत असेल तर फायची व्हॅल्यू काय घ्यायची, π/2.
आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर फायची व्हॅल्यू किती घ्यायची 3π/2. मी आता इथं सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. आणि जर मेन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल फाय, तर फायची व्हॅल्यू काय घेतो आपण, एक तर 0 किंवा पाय अशा घेतो. पार्टिकल मेन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर 0, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल, मेन पोझिशन पासून इकडे जात असेल तर पाय, आणि इकडे जात असेल तर 0 फायची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपल्याला सांगितलंय की पार्टिकलनं मोशन कुठून स्टार्ट केली, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केली, आणि म्हणून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फायची व्हॅल्यू किती असते π/2, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला किती असते 3π/2. तर आपल्याला इथं फायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, π/2. या सर्व व्हॅल्यूज आपण पुट अप करू इथं. एक्स इक्वल्स टू काय, एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 3 सेंटीमीटर, अँप्लिट्यूड किती दिले 4 सेंटीमीटर, साइन ओमेगा कॉन्स्टंट आहे, नाही ओमेगा काढता येईल ना, सॉरी टाइम पिरियड दिले ना आपल्याला, टाइम पिरियड दिलेला आहे. तर ओमेगा इक्वल्स टू काय देईल आपल्याला, एक मिनिट आपल्याला खाली लिहू थोडस. आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे, टाइम पिरियड ओमेगा काढता येईल. ओमेगा इक्वल्स टू फॉर्म्युला काय, 2π/T रेसिप्रोकल 2π/T, याला काय म्हणू आपण ओमेगा. तर आपण टी ची व्हॅल्यू पुट अप करू, 2π/4. ओके, हे किती येईल π/2, ही येईल ओमेगाची व्हॅल्यू. आता डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर आपल्याला आता डिस्प्लेसमेंट माहिती आहे. डिस्प्लेसमेंट किती दिले आपल्याला, इथून मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम या फायनल पोझिशन पर्यंत डिस्टन्स किती आहे 3 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर ए अँप्लिट्यूड किती दिले आपल्याला 4 सेंटीमीटर, साइन ओमेगा टी, ओमेगाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला π/2. आपण इथं काढली ओमेगाची व्हॅल्यू π/2, 2π/4 तर किती येईल π/2. इंटू टाइम किती दिला आपल्याला, टाइम दिलाय टाइम काढायचा आपल्याला, बरोबर टी काढायचा आहे स्मॉल टी, आणि प्लस फाय किती आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करतो, फायची व्हॅल्यू π/2. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन किती आहे, सेंटीमीटर कॅन्सल, हे 4 इकडे डिव्हिजन मध्ये येतं, 3/4 इकडे काय राहील साइन π/2 इंटू टी प्लस π/2. आता एक लक्षात ठेवायचं, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, कॉस साइन 90 प्लस थिटा, याला कसं लिहू शकतो आपण कॉस थिटा. ठीक आहे. तर याला आपण लिहू तसं, हे थिटा आहे आणि हे π/2 म्हणजे किती 90, तर 90 प्लस थिटा, याला काय लिहू शकतो आपण कॉस थिटा. 3/4 इक्वल्स टू साइन, याला काय लिहू शकतो आपण कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू इथं किती आहे π/2 इंटू टी. ठीक आहे. आता हे कॉस इकडे आणू आपण, तर त्याचा काय होईल इनव्हर्स, कॉस इनव्हर्स. तर तो किती आहे, इकडे राहील π/2 इंटू टी, आणि इकडे राहील कॉस इनव्हर्स ऑफ 3/4. कॉस इनव्हर्स ऑफ 3/4 किती येतं आपल्याला पाहावं लागेल. 3/4 अँगलच आपल्याला मिळेल हा. एक मिनिट कॅल्क्युलेट करू आपण याला. .75 आले, 3/4, आणि याचा कॉस इनव्हर्स घ्यायचा ना आपल्याला.
आले 41.40. एक मिनिट काहीतरी चुकायला आपलं. टी ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण, असंच घेऊ सरळ सरळ. cos इनवर्स ऑफ 3/2 घ्यायचं ना आपल्याला. 3/2 ची व्हॅल्यू येते 3/4, इट्स 0.75. याचा इनवर्स काढायचा आपल्याला. आणि इकडे राहील π/2 इंटू टी. cos इनवर्स याचा हा येतोय 41.40. 41.40 डिग्री. ठीक आहे. आणि π/2 इंटू टी. हे 2 इकडे डिव्हिजन मधून मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि हे पाय इकडे डिव्हिजन मध्ये जाईल. तर टी इक्वल्स टू काय येईल? 41.4 डिग्री डिवायडेड बाय हे पायची व्हॅल्यू डिग्री मध्ये किती येते? 180 डिग्री. तर डिग्री काय होईल? कॅन्सल होऊन जाईल इंटू 2. तर हे डिव्हिजन करून घेऊ आपण. हे 41.40 आले आपलं. 41.40 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे येईल 82.81 भागिले आपल्याला काय करायचं 180. आपल्याला मिनिट टाइम डिवायडेड बाय 180 हे 0.46 सेकंड. आन्सर मला वाटतं इतकंच आहे, 0.46. हा बरोबर आहे, 0.46 सेकंद एवढा टाइम लागेल त्या पार्टिकलला एक्स्ट्रीम पोझिशन पासून किती डिस्टन्स कव्हर करण्यासाठी? 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. ठीक आहे, तर चेक करून घ्या एकदा. आपल्याला काय काढायचं होतं लक्ष द्या. आपल्याला पार्टिकलनं एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली आहे. त्याने एक्स्ट्रीम पोझिशन पासून किती डिस्टन्स कव्हर केलंय? 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. तर तेवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला किती वेळ लागला हे काढायचं. तर मग आपल्याला डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनचा यूज करायचं होतं या. ओके, तर मग आपल्याला डिस्प्लेसमेंट माहिती पाहिजे होतं. तर डिस्प्लेसमेंट किती झालंय? तर मीन पोझिशन पासून इथपर्यंतचं डिस्टन्स त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. मग हे किती असेल? तर टोटल डिस्टन्स आहे 4. 4 - 1 किती येईल? 3. अँप्लिट्यूड आपल्याला दिलेलं आहे ओमेगा काढण्यासाठी आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे. त्यावरून आपण ओमेगा कॅल्क्युलेट केलाय. फाय किती घ्यायचं? तर पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केली? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आणि जेव्हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो तर फायची व्हॅल्यू π/2 येते. ते आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केले. ठीक आहे, तर यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. हा, मी कॅल्क्युलेशन फक्त कॅल्क्युलेटरवरच केलेत. ओके, 3/4 चं डिव्हिजन येतं 0.75 आणि 0.75 च्या इनवर्स जर पाहिला तो अँगल येतो 41.40 डिग्री. हे पाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये, नंतर 2 इकडे डिव्हिजन मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन होतं 82.81 डिवायडेड बाय 180. डिग्री कॅन्सल होईल. तर टाइम किती असेल? तो येईल 0.46 सेकंद. ओके,
कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. समजलाय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजलाय का? कोणाला नाही समजला त्यांनी विचारा प्लीज. काय नाही समजलं नीट बघा. तुम्ही बोलत जा बरं का, म्हणजे मॅसेज पटकन टाकत जा. तुम्हाला समजलं असेल तर हो म्हणत जा, नसेल तर नाही म्हणत जा. हा ठीक ठीक. चला आपण पुढे जाऊ. त्याच्या खालीच एक दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे. पण प्रॉब्लेम समजला ना? ठीक आहे. तर आता आपण दुसरा प्रॉब्लेम त्याच्या खालीच एक दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 5.3. मी याचा स्क्रीनशॉट वगैरे वाटल्यास काढून घ्यायचा असेल तर घ्या. बुकमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करून दिले. सोल्युशन फक्त कॅल्क्युलेशन थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत. तुम्ही हे पाहून घेऊ शकता. ठीक आहे. इकडे बघा, आपल्याला आता जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर भविष्यामध्ये आपल्याला जे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. आपल्याला ते पण घ्यायचेत. आपण सॉल्व्ड अगोदर करून घेतोय एकदा प्रॅक्टिस होण्यासाठी. आणि ती प्रॅक्टिस झाली की अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. काय अडचण आहे याच्यामध्ये? ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय? अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन विथ पिरियड ऑफ 6 सेकंड. एक पार्टिकल आहे, सेम डायग्राम, जो काय करतोय? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. The particle performing linear simple harmonic motion with period is 6 सेकंड. 6 सेकंड. त्याचा टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 6 सेकंद दिलेला आहे. म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन, पुन्हा मीन पोझिशन, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन, ही एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय? 6 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणून त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. द 6 सेकंड इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तो कुठं आहे तो पार्टिकल? तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. तो तिथून मोशन स्टार्ट करतो. ॲट टी इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करतो? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे तो इथून मोशन स्टार्ट करतो. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे त्याने जिथून मोशन स्टार्ट केली तिथंच तो वापस आलाय. त्याला म्हणून आपण वन सेट ऑफ मुवमेंट. आणि हे वन सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्याला किती वेळ लागतो? त्याला 6 सेकंद एवढा वेळ लागतो. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस तो कुठं होता? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे त्याची मोशन सुरू झाली कुठून? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. A particle is found to be at a distance of 3 centimeter from this position. या पोझिशन पासून त्याने मोशन स्टार्ट केली आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केले? 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केले. ओके, किती डिस्टन्स कव्हर केले? 3 सेंटीमीटर. किती वेळामध्ये केले? या पोझिशन पासून ते वेळामध्ये केले किती? 3 ठीक आहे. बिफोर रिचिंग द मीन पोझिशन. ओके, एक मिनिट करा. It is found to be at a distance 3 centimeters from this position at time 2%. Before reaching the mean position, find the amplitude of it. इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही 5 सेकंद एवढा वेळ घेतला. तसं आपल्याला काय करायचं? आपल्याला काढायचं तसं अँप्लिट्यूड. व्हॉट इज द अँप्लिट्यूड ऑफ दिस मोशन? अँप्लिट्यूड किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं.
पुन्हा इक्वेशन सुरू करू आपण कोणतं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय याच फॉर्म्युल्यात काढायचं. तर इथं टी दिलेलं आपल्याला, तर टी वरून आपल्याला काय करता येईल ओमेगा ओमेगा इक्वल्स टू काय 2 पाय अपॉन कॅपिटल टी 2 पाय अपॉन 6 सेकंड हे डिव्हिजन किती येईल पाय बाय 3 बरोबर आहे व्यतिरिक्त 6 एवढं त्याची ओमेगाची व्हॅल्यू ओमेगाची व्हॅल्यू आली. नेक्स्ट आता एक्स इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन काय माहिती ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स किती घ्यायचे लक्षात एक्स किती घ्यायचे एक्स मी नेहमी सांगत आलोय मीन पोझिशन पासून त्या पर्टिक्युलर पोझिशन पर्यंत डिस्टन्स इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असेल हे इथून इथपर्यंत किती 3 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत डिस्टन्सला काय म्हणतो आपण ए. तर हे डिस्टन्स किती असेल हे असेल ए मायनस 3 सेंटीमीटर. हे किती असेल ए मायनस 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक्स किती असेल एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत डिस्टन्स आहे ए. एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो डिस्प्लेस झाला किती सेंटीमीटर ना 3 सेंटीमीटर ना. तर आपल्याला काय मिळेल डिस्प्लेसमेंट. राहिलेलं जे असेल ते असेल डिस्प्लेसमेंट ते असेल एक्स आणि एक्स किती आहे हे ए मायनस 3 सेंटीमीटर. आवाज येत नाही का दिसतंय सर्वांना व्यवस्थित. आणखी आवाज येतोय का कसा आता आवाज येतोय ठीक आहे. तर लक्ष द्या मीन पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनचे डिस्टन्स म्हणजे अँप्लिट्यूड आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून इथपर्यंत डिस्टन्स किती दिले आपल्याला 3 सेंटीमीटर. तर एक्स किती असेल तर एक्स असेल ए मायनस 3 सेंटीमीटर. ओके एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती इथं कुठं पुरा आपण ए मायनस 3 ओके सेंटीमीटर. ओके ए ॲज इट इज साइन ओमेगा ओमेगा किती आले आपलं पाय बाय 3. टाइम किती दिला आपल्याला तर टाइम दिला आपल्याला 7 सेकंद. इथं वेळ दिलेली आहे. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टाइम काढायचा होता. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे किती दिलेला आहे 7 सेकंद. इथून इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ घेतलाय त्यांनी 7 सेकंद. प्लस त्यांनी मोशन कुठून स्टार्ट केली तर त्यांनी मोशन स्टार्ट केली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण तर आपल्याला माहिती आहे जेव्हा मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून तर फाय ची व्हॅल्यू घेतो पाय बाय 2. तर फाय ची व्हॅल्यू इथं काय येईल पाय बाय 2. ठीक आहे. आता ए इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल डिव्हिजन मध्ये येते ए मायनस 3 डिवायडेड बाय ए. ओके सेंटीमीटर इक्वल्स टू साइन 7 गुणिले पाय तर 7 पाय बाय 3 प्लस पाय बाय 2. ठीक आहे. तर हे काय आहे हे 90 आणि याला म्हणून आपण 7 पाय बाय 3 ला काय म्हणून आपण थिटा. तर साइन 90 प्लस थिटा याला काय लिहू शकतो आपण कॉस थिटा. हे पाय बाय 2 म्हणजे काय 90 आणि 7 पाय बाय 3 ला काय म्हणून आपण थिटा. तर साइन 90 प्लस थिटा याला काय म्हणतो आपण कॉस थिटा. ठीक आहे. तर याला आपण रिप्लेस करू. आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे की साइन 90 प्लस थिटा इक्वल्स टू कॉस थिटा. तर इक्वेशन ए मायनस 3 डिवायडेड बाय ए सेंटीमीटर इक्वल्स टू साइन 7 पाय बाय 3 सॉरी साइन नाही इथं काय आता कॉस. साइन 90 प्लस थिटा काय होतो कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू इथे किती आहे 7 पाय बाय 3 7 पाय बाय 3. तर कॉस आता पायची व्हॅल्यू 180 7 गुणिले 180 भागिले 3 तर 3 सख 18 60. तर कॉस 6 42 म्हणजे 420.
कॉस 420 ची व्हॅल्यू किती आहे? कॉस 420 ची व्हॅल्यू किती येते? आपल्याकडे लॉक टेबल नाही आहे, तर आपण लॉक यानंच करू, आपण मोबाईलवरच. कॉस ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. कॉस 420, कॉस 420 ची व्हॅल्यू 0.5. कॉस 420 ची व्हॅल्यू आली 0.5. सॉरी याची व्हॅल्यू किती आली? 0.5. हा 0.5. तर A/3 डिवायडेड बाय A सेंटीमीटर. या 0.5 ला कसं लिहू शकतो आपण? 1/2 A-3 डिवायडेड बाय A सेंटीमीटर. ठीक आहे, आपल्याला ए काढायचं आहे, अँप्लिट्यूड काढायचं आहे आपल्याला. आपल्याला हे अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं इथं, मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत डिस्टन्स. तर हे 2 इकडे डिव्हिजन मधून इकडे कशामध्ये येईल? मल्टिप्लिकेशन मध्ये. हे इकडे ए आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. तर 2A-3 सेंटीमीटर आणि हे A सेंटीमीटर. ओके, हे मल्टिप्लाय करून घेऊ. हे 2A 3 दोन्ही 6 सेंटीमीटर A सेंटीमीटर. एक काम करू, आता हे -6 तिकडे गेल्यानंतर प्लस होतील आणि हे A इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस. तर 2A - A बरोबर 6 सेंटीमीटर आणि 2A मधून A गेला तर किती राहील? A इक्वल्स टू किती येईल? 6 सेंटीमीटर. म्हणजे या मोशनचा अँप्लिट्यूड किती असेल? तर या मोशनचा अँप्लिट्यूड असेल किती आले? 6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपल्याला इथं या सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपल्याला जे ए काढायचं होतं आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. एखादी गोष्ट समजली नसेल. एक्सची व्हॅल्यू कशी घेतली कळले का? लक्ष द्या, एक्सची व्हॅल्यू आपण कशी घेतो? तर डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून मोजतो आपण? मेन पोझिशन पासून. आणि आपला पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करतो? एक्स्ट्रीम पोझिशन पासून. एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलं? 3 सेंटीमीटर. किती वेळामध्ये? 7 सेकंदामध्ये. तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं? तर ते असेल एक्स बरोबर कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड वजा तर एक्स्ट्रीम पोझिशन पासून केलेलं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट किती असेल? 3. तर ए वजा 3 सेंटीमीटर हे असेल त्याचं डिस्प्लेसमेंट. ते एक्सची व्हॅल्यू ती पुटअप करा. तुम्हाला आणखी काय विचारलं इथं? अँप्लिट्यूड काढायचं या मोशनचं. आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे 6 सेकंद. टाइम पिरियडवरून आपण ओमेगाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ती आली π/3. आणि आपल्याला फाय, तर पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करतोय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फायची व्हॅल्यू किती असते? π/2 असते. तर त्या सर्व व्हॅल्यूज आपण त्या जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट मध्ये पुटअप केल्या आणि त्यावरून आपण अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट केले. आय होप तुम्हाला समजलं असेल. पाहून घ्या व्यवस्थित. कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. काय अडचण आहे का? इकडे मोजके 2-3 जणच मेसेज करतायत. बाकीच्यांना काही अडचण आहे का? मला सांगा प्लीज. हे प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आपण फक्त ते घेतोय, कसे सॉल्व्ह केलेत हे कळणं गरजेचं आहे. मी तेच सांगतोय. ठीक आहे, काय अडचण नाहीये. तर हा दुसरा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्या खालीच एक लगोलग एक तिसरा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. काय आहे ते पाहून घेऊ आपण. The speed of particle performing linear simple harmonic motion are 8 centimeter per second and 6 centimeter. ठीक आहे, चला हे समजलंय का? मला सांगा एकदा, हा प्रॉब्लेम समजलाय का? हा जो इथला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बुकमध्ये अशी डायग्राम वगैरे काही दिलेली नाहीये तुम्हाला, तर या डायग्राम वरून बरंचसं काही लक्षात येतं. ठीक आहे, काय घ्यायचंय आणि कसं घ्यायचंय. मी इरेज करतो हे.
हा काय झालं? एक शेवटचा प्रॉब्लेम घ्यायचा होता. तर नेक्स्ट आपण एक शेवटचा प्रॉब्लेम, छोटा प्रॉब्लेम आहे तो घेऊन टाकू सॉल्व. काय दिले माहिती आहे का? स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आर 8 सेंटीमीटर पर सेकंड अँड 6 सेंटीमीटर पर सेकंड ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. ओके, फाइंड द पिरियड अँड अँप्लिट्यूड ऑफ मोशन. ठीक. आपल्याला काय दिलं माहिती आहे का? एक पार्टिकल आहे, तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतो. ओके, आणि त्या पार्टिकलचं जी स्पीड आहे, आपल्याला माहिती आहे कंटिन्युअसली स्पीड काय होते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये चेंज होते. एक्स्ट्रीम पोझिशनला 0 होते, पुन्हा मीन पोझिशनला मॅक्सिमम, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला 0, पुन्हा मीन पोझिशनला मॅक्सिमम. म्हणजे जसं जसं पार्टिकल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जातो व्हेलॉसिटी कमी होते, आणि पुन्हा जसं जसं एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनकडे येतो व्हेलॉसिटी वाढते. ठीक आहे, म्हणजे व्हेलॉसिटी काय व्हायली? चेंज व्हायली. म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला व्हेलॉसिटी काय असेल? वेगवेगळी असेल. म्हणजे पार्टिकलची पोझिशन बदलली की व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पण काय होत असेल? चेंज होत असेल. आपल्याला तेच दिले या प्रॉब्लेम मध्ये. द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आर 8 सेंटीमीटर. किती अंतरावर आहे? 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. ठीक आहे, तर सुरुवातीला पार्टिकल पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर झाले. इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण म्हणू समजा किती? 6 सेंटीमीटर. हे असेल x1. ओके, जेव्हा डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय, तर त्या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट झाले 6 सेंटीमीटर. तर त्याची स्पीड किती आहे? त्या ठिकाणी 8 सेंटीमीटर पर सेकंड. या ठिकाणी त्याची स्पीड किती आहे? v1. ते दिले आपल्याला 8 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, आणि नंतर तो आणखी थोडा समोर गेलाय इथं कुठेतरी या पोझिशनला. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? याला म्हणून आपण x2, आणि हे x2 डिस्प्लेसमेंट किती दिले आपल्याला? 8 सेंटीमीटर. किती दिले? 8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी त्याची स्पीड किती आहे? तर या ठिकाणी त्याची स्पीड बदलली असेल. आता मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे चालला म्हणजे स्पीड काय होते? कमी होते. तर 8 च्या ऐवजी किती झाली आता पुढे दिली आहे? किती दिली? 6 सेंटीमीटर पर सेकंड. v2 दिले आपल्याला 6 सेंटीमीटर पर सेकंड. दिसतंय ना सर्वांना व्यवस्थित? लक्ष द्या, एक पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, तर आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करते वेळेस त्याच्या दोन पोझिशन दिल्यात. एक पोझिशन आहे x1, ती 6 सेंटीमीटर अंतरावर आहे मीन पोझिशन पासून, आणि दुसरी पोझिशन आहे, ओके ब्लर होते का? थोडं मोठं काढत दिसेल का बरं? ठीक आहे, मी थोडं मोठं अक्षर काढतो इथं. लक्ष द्या, पार्टिकल मोशन स्टार्ट केली मीन पोझिशन पासून, तो कुणीकडे चालला? एक्स्ट्रीम पोझिशनकडे. तर पहिली पोझिशन आपल्याला दिली आहे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणारी पहिली पोझिशन आपल्याला दिली x1. x1 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 6 सेंटीमीटर, आणि त्या ठिकाणी त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला दिली v1. किती दिली आहे? 8 सेंटीमीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी जास्त, आणि तो आणखी थोडासा समोर गेला इथं कुठंतरी. तर मीन पोझिशन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे? तर x2 आपल्याला दिले आता किती? 8 सेंटीमीटर. तर त्याची स्पीड आता कमी झाली आहे. त्या ठिकाणी त्याची स्पीड किती आहे? v2 किती आहे? या ठिकाणी 6 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, लक्ष द्या, व्हेलॉसिटी पार्टिकलची कंटिन्युअसली बदलत राहते जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे जातो? एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, तर आपल्याला याचं काय करायचं? फाइंड द पिरियड अँड अँप्लिट्यूड. आपल्याला इथं विचारलं याचा पिरियड काय असेल, एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ घेतो तो, आणि आपल्याला काढायचं आणखी अँप्लिट्यूड काय असेल. ओके, तर आपण यासाठी आपण यूज करू कशाचं? आपल्याला दिलेत व्हेलॉसिटी आणि आपल्याला दिलेत डिस्प्लेसमेंट दिले.
तर आपण इथे यूज करू कशाचा, व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याचा. व्हेलॉसिटी इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपल्याला, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, या फॉर्म्युल्याचा यूज करू. V1 इक्वल्स टू काय लिहिता आपल्याला, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ x1 किती दिले आपल्याला, जेव्हा व्हेलॉसिटी 8 सेंटीमीटर पर सेकंद होती त्यावेळेस पोझिशन काय होती 6 सेंटीमीटर, ए स्क्वेअर मायनस 6 सेंटीमीटर चा स्क्वेअर. त्याला म्हणून आपण x1 वाटल्यास ठीक आहे, इथं x1 स्क्वेअर. V1 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 8 सेंटीमीटर पर सेकंद आणि ओमेगा ॲज इट इज, ए ॲज इट इज, आणि x1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 6 सेंटीमीटरचा स्क्वेअर घ्यायचा आहे, 6 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर दुसरी पोझिशन आपल्याला दिली ती कोणती आहे, x2, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती आहे, v2. दुसरा फॉर्म्युला, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. v2 इक्वल्स टू काय येईल, ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस, इथं काय असेल आता x2 स्क्वेअर. x2 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली इथं 8 सेंटीमीटर आणि v2 ची व्हॅल्यू किती दिली 6 सेंटीमीटर पर सेकंड. 6 सेंटीमीटर पर सेकंड इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस x2 इज हाऊ मच 8 सेंटीमीटर, त्याचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. आता या दोघांचा काय घेऊ आपण, रेशो. इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केलं समजा, 8 सेंटीमीटर पर सेकंड डिवाइडेड बाय 6 सेंटीमीटर पर सेकंड. लेफ्ट हँड साइडला डिवाइड केलं, राइट हँड साइडला राइट हँड. ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 6 सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय ओमेगा ए स्क्वेअर मायनस 8 सेंटीमीटर स्क्वेअर. ओमेगा ओमेगा कॅन्सल, सेंटीमीटर पर सेकंड कॅन्सल, तर इकडे येईल 8/6. इकडे काय राहील, तर एक काम करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर करू आपण, ठीक आहे. जर स्क्वेअर केला तर आपल्याला स्क्वेअर रूट काढून टाकता येईल. तर 8 चा स्क्वेअर किती येईल 64 आणि 6 चा स्क्वेअर 36 आणि इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल, वर राहील ए स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर 36 सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर मायनस 8 चा स्क्वेअर 64 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ही टर्म आपण इकडे आणू आणि ही टर्म इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये काय, ए स्क्वेअर मायनस 64 सेंटीमीटर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 64 इक्वल्स टू 36 इकडे नेले, डिव्हिजन मधून कशामध्ये जातील, मल्टिप्लिकेशन मध्ये. 36 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मायनस 36 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या 64 ने याला मल्टिप्लाय करून घेऊ, 36 ने याला मल्टिप्लाय करून घेऊ. तर 64 ए स्क्वेअर मायनस 64 मल्टिप्लाइड बाय 64 सेंटीमीटर स्क्वेअर. 36 ए स्क्वेअर मायनस 36 मल्टिप्लाइड बाय 36 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे 36 ए स्क्वेअर आणि 64, तर 36 ए स्क्वेअर इकडे आणले तर ते होते मायनस आणि 64 मल्टिप्लाइड बाय 64 तिकडे गेल्यानंतर काय होते प्लस. तर ही इकडे आणू आपण, 64 ए स्क्वेअर मायनस 36 ए स्क्वेअर आणि ही टर्म तिकडे गेल्यानंतर प्लस, तर 64 मल्टिप्लाइड बाय 64 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस 36 मल्टिप्लाइड बाय 36 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, याच्यातून कॉमन काय काढता येईल आपल्याला, ए स्क्वेअर कॉमन काढता येईल. ए स्क्वेअर कॉमन काढलं तर काय राहील, 64 वजा 36 ए स्क्वेअर आणि याच्यातून सेंटीमीटर स्क्वेअर कॉमन काढू, 64 मल्टिप्लाइड बाय, ठीक आहे 64 चा स्क्वेअर लिहू आपण, 64 स्क्वेअर मायनस 36 चा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. तर 64 वजा 36 किती येईल, हे किती येईल, तर 64 मधून 36 गेले तर 4 10 14 24 आणि 4 28 28 ए स्क्वेअर बरोबर.
आता ह्याला इथं फॉर्म्युला वापरणार आपण कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहितो आपण, ए प्लस बी ए मायनस बी, असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर 64 प्लस 36 64 वजा 36. तर एक मी इकडे लिहितो आता, हे 28 ए स्क्वेअर 64 अधिक 36 किती होईल, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सेंटीमीटर स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय 64 वजा 36 किती येईल, 28 सेंटीमीटर स्क्वेअर. 28 28 काय होतील, कॅन्सल. ओके, इथे सेंटीमीटर आणि ए स्क्वेअर इक्वल्स टू काय येईल, ए स्क्वेअर इक्वल्स टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर ए इक्वल्स टू काय येईल, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर ए इक्वल्स टू येईल 100चा स्क्वेअर रूट किती येतो, 10 सेंटीमीटर. तर ए ची व्हॅल्यू येते 10 सेंटीमीटर. ठीक आहे. तर दिस इज द amplitude ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं टाइम पिरियड. म्हणाल काय अडचण आहे. नेक्स्ट टाइम पिरियड आपण उद्याच्या पिरियड मध्ये घेऊ. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, वी विल स्टॉप हियर.